महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक मोठा भूकंप झालेला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वतःला दादा समजणारे दादागिरी करत पुण्याच्या भीमा कोरेगाव एरियामध्ये 40 एकरची जमीन केवळ 1800 कोटीची जमीन 300 कोटींना खरेदी करून 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा प्रकार पुढे येत आहे। त्यांचे लाडके चिरंजीव पार्थ हे या घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि अजितदादा हात वर करत आहेत की या घोटाळ्याशी माझा कसलाही संबंध नाही। मला वाटतं एक गरीबाच्या शेतकऱ्यांसाठी 8,500 रुपये आमच्या खात्यात टाका म्हटलं तर हे उपमुख्यमंत्री असतील, शिंदे असतील किंवा आमचे अनाजी पंत असतील यांना वेळ नाही आणि कोट्यवधी रुपयाचा घोटाळा करून हे देशाला या गरिबांना बुडवण्याचा प्रकार जे सध्या महाराष्ट्रात चालू आहे त्या महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे। गोरगरिबांच्या पैसे, गोरगरिबांच्या जमिनी, गोरगरिबांचे घरे ताब्यात घेतात, रस्त्यावर आलेले गोरगरिबांचे दुकानं पाडून त्यांना रस्त्यावर आणतात, अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांचे दुकाने पाडले जातात। माझा अजितदादांना सवाल आहे, अजितदादा तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या तुमच्या पदाचा। म्हणून अनाजी पंत तथा मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा थोडस इकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे दुष्काळीचे पैसे आहेत ते पहिल्यांदा टाका, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि मग या राजकारणात राहण्याचा तुम्हाला हक्क आहे। या पवार घराण्याला तर लोकांचे पैसे लुटणे, जमिनी लुटणे, भूखंड लुटणे एवढाच कारभार आहे। पुण्यासारख्या शहरामध्ये टँगो पंची नावाची दारू चालू करून देशी दारूला विक्रीस त्यांनी प्रबंध घातला आहे। फक्त अजितदादाची तिथं दारू चलते, म्हणजे या लोकांचं हे कार्यच आहे लोकांना लुटणे आणि राजकारण करणे। आणि ह्याच्यामध्ये आत्याबाईने पण उडी घेतलेली आहे की माझा भाषा तसा करू शकत नाही, हास्यास्पद बाब आहे। या पवार घराण्यालाच हे गोष्टी सोबतात। जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र।